नमस्कार. आज आपण बनवणार आहोत डोसा, इडली, उत्तप्पा आणि मेंदूवडा सोबत खायला एकदम हॉटेल स्टाईल अशी झणझणीत आणि चविष्ट लाल चटणी. ही चटणी एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा हीच रेसिपी बनवाल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कढईत अर्धा चमचा तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण अर्धा चमचा चणा डाळ आणि अर्धा चमचा आपण उडीद डाळ घालणार आहोत. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या. डाळ हलकी सोनेरी रंग येईवरी मध्यम आचेवर भाजून घ्या. यामुळे चटणीला छान अशी चव येते आणि घट्टपणा पण येतो. आता त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घाला. मिरच्या फार जळू द्यायचं नाही आहे, फक्त 1 मिनिट हलकं हाताने असं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याचा रंग आणि चव दोनही छान टिकून राहतात. त्यानंतर उभा चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घाला. आणि साधारण 2 मिनिटे परतून घ्या. कांदा थोडासा मऊ झाला की त्यात आपल्याला 2 चिरलेले टमाटर घालायचे आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मंद आचेवर साधारणतः 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. टोमॅटो पूर्णपणे मऊ होऊ द्यायचे आहे. टोमॅटो पूर्णपणे मऊ झालेले आहे आणि सर्व साहित्य छान असे शिजलेले आहे. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात काढा. आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून अगदी गुळगुळीत आणि क्रीमी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता या चटणीला मस्त अशी खमंग फोडणी देऊया. छोट्या पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. त्यात आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्यात आपल्याला जिरे घालायचे आहे आणि कढीपत्ता पण घाला. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुकी लाल मिरची पण घालू शकता. हे सुगंधी फोडणी तयार झाल्यावर ती चटणीवर ओता आणि हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बस, आपली हॉटेल स्टाईल लाल चटणी तयार झालेली आहे. आणि चटणी गरम गरम डोसा, इडली, उत्तप्पा आणि मेंदूवड्यासोबत अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.